हाय हॅलो नमस्कार. तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे? मग या महत्त्वाच्या गोष्टी नक्की करा. पहिली गोष्ट, दररोज 30 मिनिटे चालणे. चालणे हा गरोदरपणातील सर्वात सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, पेल्विक स्नायू मजबूत आणि लवचिक होतात. तसेच दिवसातून किमान 2दा 15-15 मिनिटे संथ गतीने चालणे खूप फायदेशीर आहे. यामुळे बाळ हळूहळू योग्य स्थितीत येण्यास मदत होते आणि लेबर सोपे होण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, भरपूर पाणी पिणे. पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही, तर शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य प्रमाणात पाणी घेतल्याने शरीर हायड्रेट राहते आणि गर्भाशयातील पाण्याची पिशवी सुरक्षित राहते. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. नारळ पाणी तसेच ताक, ताजे फळांचे रस हे देखील उत्तम पर्याय आहेत. तिसरी गोष्ट, संतुलित आहार घ्या. प्रोटीन, कॅल्शियम आणि आयरनयुक्त आहार बाळाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. दूध, फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश करा. चौथी गोष्ट, सकारात्मक विचार आणि शांत मन ठेवा. ताण कमी ठेवला तर शरीर आणि बाळ दोघांनाही फायदा होतो. पाचवी गोष्ट, हलका व्यायाम आणि श्वसनाचा सराव करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीदिंग एक्सरसाइज आणि हलके स्वॅक्स केल्यास लेबरसाठी शरीर तयार होते. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते. त्यामुळे कोणताही व्यायाम किंवा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. माझ्या डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो. धन्यवाद.